नमस्कार मित्रांनो, आयुष्यात कधीही कोणाला त्याच्या दिसण्यावरून कमी समजू नका. कारण आजची कथा आहे अशा एका वडिलांची. वडिलांची आहे ज्यांना स्वतःच्या मुलाने गरीब समजून घराबाहेर काढलं. पण काही दिवसांनी जे सत्य समोर आलं ते पाहून संपूर्ण कुटुंबाच्या डोळ्यातून अश्रू आले. एका छोट्याशा गावात विठ्ठल नावाचा माणूस आपल्या कुटुंबासोबत राहत होता. वय झालं होतं, पण चेहऱ्यावर नेहमी एक शांत हास्य होतं. अंगावर साधे कपडे, हातात जुनी काठी आणि डोळ्यात प्रेम होतं. लोक त्याला पाहून गरीब समजायचे, पण त्याच्या मनात एक मोठं रहस्य होतं. विठ्ठलने आयुष्यभर आपल्या मुलासाठी खूप संघर्ष केला होता. त्याचा मुलगा रोहन शहरात मोठा झाला होता. चांगली नोकरी, मोठं घर आणि भरपूर पैसा. पण हळूहळू रोहनच्या मनात अहंकार वाढला. त्याला वाटू लागलं, वडील आता फक्त एक जबाबदारी आहे. आणि एक दिवस रोहनने वडिलांना म्हटलं, बाबा, आता तुम्ही इथे राहू नका. हे शब्द ऐकून विठ्ठल शांत झाला. डोळ्यात पाणी आलं, पण ओठावर काही शब्द नव्हते. सूनही तिथेच होती. तिनेही म्हटलं, तुमच्यामुळे घरची प्रतिष्ठा कमी होते. विठ्ठलने फक्त एक नजर टाकली आणि जुन्या पिशवीसोबत घरातून बाहेर पडला. रस्त्यावर चालताना त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण त्याने कोणालाही दोष दिला नाही. तो फक्त म्हणाला, माझ्या मुलाचं आयुष्य सुखी राहो. पण मित्रांनो, विठ्ठलने अशी कोणती गोष्ट लपवून ठेवली होती जिच्यामुळे काही दिवसांनी रोहनला स्वतःच्या चुकीचा मोठा पश्चाताप होणार होता. कारण पुढे जे सत्य समोर येणार होतं ते ऐकून रोहनच्या पायाखालची जमीन सरकणार होती. मित्रांनो, जिथे प्रेम असतं तिथे अपेक्षा नसतात, पण कधीकधी आपलीच माणसं आपल्याला विसरतात. विठ्ठलच्या आयुष्यातही असंच काही घडलं होतं. घरातून बाहेर पडल्यावर विठ्ठल एका छोट्या झोपडीत राहू लागला. जुन्या वस्तूसोबत तो दिवस काढत होता, पण मनात मात्र मुलांसाठी प्रेम होतं. दररोज तो देवाला एकच प्रार्थना करायचा, माझ्या मुलाला नेहमी सुखी ठेव. तिकडे रोहनचं आयुष्य बाहेरून आनंदी होतं. मोठं घर होतं, भरपूर पैसा होता, पण घरात मात्र शांती राहिली नव्हती. कारण रोहनला एक विचित्र गोष्ट सतत जाणवत होती. वडील गेल्यापासून घरातील एक जुना कपाट बंद होतं. त्या कपाटाची चावी विठ्ठलसोबत घेऊन गेला होता. रोहनने अनेकदा ते उघडण्याचा प्रयत्न केला, पण कपाट उघडलं नाही. एक दिवस अचानक रोहनला एक पत्र मिळालं. ते पत्र विठ्ठलने त्यांच्यासाठी लिहिलं होतं. रोहनने थरथरत्या हाताने ते पत्र उघडलं. पहिल्याच ओळीत लिहिलं होतं, माझा मुलगा रोहन. हे वाचून रोहन क्षणभर थांबला, कारण पुढे लिहिलेलं सत्य खूप वेगळं होतं. विठ्ठल गरीब नव्हता, तो फक्त साधं आयुष्य जगत होता. पत्रामध्ये लिहिलं होतं, ज्या दिवशी तुला माझी किंमत कळेल त्या दिवशी कदाचित मी तुझ्याजवळ नसेन. रोहनच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याला पहिल्यांदा आपली चूक समजली, पण अजूनही एक मोठं सत्य बाकी होतं. मित्रांनो, त्या पत्रात असं काय होतं ज्यामुळे रोहनला स्वतःच्या वडिलांचा अभिमान वाटला आणि विठ्ठलने इतकी वर्ष लपवलेलं गुपित अखेर उघड होणार होतं. मित्रांनो, कधीकधी माणूस दिसतो साधा, पण त्याच्या मागे एक मोठी कहाणी लपलेली असते. विठ्ठलच्या आयुष्याचंही असंच एक रहस्य आज उघड होणार होतं. रोहनने ते पत्र पुन्हा पुन्हा वाचलं. त्याच्या मनात आता फक्त एकच प्रश्न होता, बाबांनी काय लपवलं? पत्राच्या पुढच्या पानावर एक जुना पत्ता होता आणि खाली लिहिलं होतं,
इथे गेल्यावर तुला सगळं सत्य कळेल. रोहन लगेच निघाला. तो त्या पत्त्यावर पोहोचला. तिथे एक जुनी इमारत होती. दार उघडताच एक वृद्ध व्यक्ती समोर आली. त्याने रोहनला पाहून एकदम आश्चर्य व्यक्त केलं. ते म्हणाले, तू विठ्ठलचा मुलगा आहेस ना? रोहनने होकार दिला. त्या वृद्ध व्यक्तीने एक जुनी फाईल काढली आणि रोहनच्या हातात दिली. फाईलमध्ये पाहताच रोहनच्या डोळ्यात आश्चर्य दिसलं. कारण त्या फाईलमध्ये त्याच्या वडिलांनी केलेल्या मोठ्या त्यागाची माहिती होती. विठ्ठलने स्वतःच्या सुखाचा विचार केला नाही. त्याने अनेक वर्ष गरजू लोकांना मदत केली. पण ही गोष्ट त्याने कोणालाही कधीच सांगितली नाही. रोहनला समजलं, ज्याला तो गरीब समजत होता तो माणूस मनाने खूप श्रीमंत होता. तेवढ्यात त्या वृद्ध व्यक्तीने आणखी एक कागद दिला. हा कागद वाच, यात तुझ्या वडिलांचं सगळं मोठं सत्य आहे. रोहनने तो कागद उघडला. त्यात लिहिलं होतं, माझ्या मुलाला कधीच सांगू नका की त्याच्या भविष्यासाठी मी माझं सर्वस्व दिलं. रोहनचे डोळे भरून आले. त्याला आठवलं, वडिलांनी स्वतः जुने कपडे घातले पण त्याला नवीन सगळं दिलं. वडिलांनी स्वतः कमी खाल्लं पण त्याला कधीच कमी पडू दिलं नाही. आता रोहनला आपली चूक जाणवत होती. रोहन तो लगेचच वडिलांना शोधण्यासाठी निघाला. पण त्याला माहीत नव्हतं, विठ्ठल एका अशा जागी होता जिथे पोचल्यावर रोहनला आणखी मोठा धक्का बसणार होता. मित्रांनो, कधीकधी आयुष्यात आपल्या जवळची माणसं आपली किंमत विसरतात. पण वेळ आल्यावर सत्य स्वतः समोर येतो आणि मग पश्चातापाशिवाय काहीच उरत नाही. रोहन वडिलांना शोधत गावाच्या बाहेर गेला. हातात फक्त एकच वडिलांचा जुना फोटो होता. त्याच्या मनात सतत एकच विचार चालू होता, मी बाबांना किती चुकीचं समजलो. रस्त्यात भेटणाऱ्या प्रत्येक माणसाला तो विठ्ठलची विचारणा करत होता. शेवटी एका वृद्ध व्यक्तीने एक जागा सांगितली. ते नदीकाठी राहतात, एकटेच राहतात. रोहन लगेच तेथे पोचला. तेथे एक छोटंसं घर होतं. बाहेर जुनी खुर्ची होती आणि त्या खुर्चीवर विठ्ठल शांत बसला होता. रोहनने बाबांना पाहताच त्याच्या डोळ्यातून पाणी आलं आणि तो धावतच गेला आणि वडिलांच्या पायाशी बसला. बाबा, मला माफ करा. विठ्ठल काहीच बोलले नाही, फक्त मुलाकडे पाहत राहिले. रोहन रडत रडत म्हणाला, मी तुम्हाला गरीब समजलो, तुमची किंमत ओळखली नाही. विठ्ठलने त्याच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला. मुलगा चुकला म्हणून वडील कधीच राग आला नाही, राग धरत नाहीत. हे ऐकून रोहन मोठमोठ्याने रडू लागला. तेवढ्यात विठ्ठलने एक जुनी पेटी आणली. रोहनने विचारले, बाबा, यात काय आहे? विठ्ठल हसले, तुझ्यासाठी जपलेली माझ्या आयुष्याची कमाई. रोहनने पेटी उघडली. आत काही जुने कागद होते आणि एक डायरी होती. त्या डायरीमध्ये लिहिलं होतं, माझ्या मुलाच्या सुखासाठी ही माझी स्वप्न सोडली. रोहनचे हात थरथरले. पण अजून एक पान बाकी होतं. त्या पानावर लिहिलं होतं, माझ्या मृत्यूनंतर ही गोष्ट त्याला सांगा. रोहन घाबरला, कारण पुढे लिहिलं होतं, मी गरीब नाही, मी फक्त माझ्या मुलाला अहंकारापासून वाचवत होतो. रोहनला मोठा धक्का बसला. विठ्ठल पुढे म्हणाले, माझ्याकडे पैसा होता पण मी तो तुला दाखवला नाही, कारण मला पाहायचं होतं की तू मला माणूस म्हणून मानतोस का. रोहनला स्वतःची चूक समजली. त्याने वडिलांना मिठी मारली. काही दिवसांनी
रोहन वडिलांना घेऊन घरी परत आला. नेहालाही सत्य समजलं. तिलाही स्वतःची चूक कळली. ती विठ्ठल समोर आली. बाबा, मला माफ करा. विठ्ठल म्हणाले, चूक झाली असेल तर सुधारण्याची संधी घ्या. त्या दिवसापासून घर पूर्ण बदललं. ज्या वडिलांना घरातून बाहेर काढलं होतं, त्याच वडिलांना सगळ्यात मोठा सन्मान मिळाला. रोहनला आता समजलं, गरिबी कपड्यांमध्ये नसते, गरिबी विचारांमध्ये असते आणि श्रीमंती मनाच्या मोठेपणात असते. मित्रांनो, या कथेतून एवढंच शिका, आई वडिलांची किंमत ते जवळ असतानाच ओळखा, कारण वेळ निघून गेल्यावर फक्त आठवणी उरतात.